तर मित्रांनो आता आपण चाललो आहे कुठे लोकेश ढाब्याला, कारण की खूप भूक लागली आहे आणि तिथे तंदुरी वडापाव भेटतो आणि स्पेशालिटी आहे ती विरार बेसला. तर विरार बेसला आलात, नवापूर बीचला आलात तर लोकेश ढाब्याला गेलाच पाहिजे आणि तिथला तंदुरी वडापाव खाल्लाच पाहिजे. तर आता जाऊया आपण डायरेक्ट लोकेश ढाब्यात. आता आपण पोचलो आहे लोकेश शेतकरी ढाबा. खरंच इथला वेस्टमधला खूप फेमस आहे आणि इथे तंदुरी वडापाव तंदुरी मिसळ खूप फेमस आहे आणि खूप चांगली भेटते इथे. तर आता आपण एन्जॉय करूया लोकेश शेतकरी ढाबाचा तंदुरी वडापाव. इथे मस्तपैकी असं ढाबा टाईप केला आणि खूप सगळ्या जुन्या वस्तू, जुने बांबू, नंतर ही जुनी खाट. चला आता बसून थोडी एन्जॉय करूया याच्यावरती, कसा फील येतो ते बघूया. कसं वाटलं जुन्या खाटेवर बसून. आता सगळे लवी मुसमुशीत असे बेड झालेत आणि आता बसलो आपण खाटेवरती आणि खूप भारी वाटतंय जरा. 4 व्हीलर घेऊन येत असाल तर इथे पार्किंगला अशी जागा आहे एका साईडला आणि आपला निळा घोडा पण समोर उभाच केला आहे. इथे थोडा ते टाइमपाससाठी केला आहे त्याने, खूप छान केला आहे असं फॅमिलीसाठी वगैरे. हा लोकेश शेतकरी ढाबाचा मेनू कार्ड आहे. तंदुरी मिसळ 4 पीस पाव 100 रुपीज, उसळ पाव 85, वडापाव 15 आणि तंदुरी वडापावची स्पेशालिटी आहे तो 20 रुपये. ऑमलेट पाव 55, भुर्जी 65, खिमा पाव 140-90 15, जिलेबी 45, सोलकढी आहे 35 आणि मटका रबडी आहे 30. हे ट्राय केलं पाहिजे ना मटका रबडी. काय टायमिंग पण सांग. हां, आणि याचा टायमिंग बघा. मॉर्निंग 7 ते 1 वाजेपर्यंत असतं आणि इव्हिनिंगला 5 to 9:30पर्यंत असतं. खूप गर्दी असते, यायचं असेल तर आधीच या. हां ना, आम्ही 5 वाजता आलो तरी पण तिकडे बघा, तिकडे फुल सगळे भरलेत आणि आम्ही बसलो ते सेकंड याच्यामध्ये बसलो आणि बोलतात की इथे टाईम लागणार. तर टायमिंगच्या आधी या, 5च्या आधी इव्हिनिंगला आलात तर. अच्छा, इथे जे बीचवर फिरायला येतात म्हणजे नवापूर साईडला किंवा अर्नाळा साईडला, तर मोस्ट ऑफ सगळ्यांना माहिती आहे की हा लोकेश ढाबा खूप फेमस आहे. तर तुम्ही जर सकाळी येत असाल तर लवकरच या. 7 वाजता सुरू होतं पण त्याच्या आधीच गर्दी होते. आणि संध्याकाळी येत असाल तर 5 वाजण्याच्या आधी या, म्हणजे तुम्हाला जागा मिळेल. आणि आता आम्ही 5 वाजता ऑलमोस्ट आलो आहे तरी पण गर्दी आहे इथे. तर तू ह्याच्यातलं काय सजेस्ट करतील लोकांना, आपल्या सबस्क्रायबर लोकांना? पण इथे सेकंड टाईम येतोय तर मला तरी तंदुरी वडापावच आवडलेला. तसं सगळं इथे छान आहे पण तंदुरी वडापाव फेमस आहे. आणि चहा जर तुम्ही घेतली तर चहा पण खूप सुंदर आहे. तर मी तर तंदुरी वडापाव आणि चहा सजेस्ट करेन. पण इथे सोलकढी पण मिळते तर मला सोलकढी पण ट्राय करायची आहे. तर बघू आता मित्रांनो. आणि जे लावलं आहे, जे समोर लावलं त्याला सुगरणीचा खोपा बोलतात आणि हे अँटिक पीस म्हणून बाजारात विकलं जातं. कढई, कोयता, डमरू, फावडा, जुना कॅमेरा पण ठेवलाय त्याने. बोल त्याला, बोल त्याला, बोल त्याला. छोटू आमचा ऑर्डर देतोय शेरविल. ह्याला एवढी भूक लागली ना, आधी बीचवर पासून बोलतोय वडा 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 वडा. मी बोलतो 2 वडापाव आणि फर्स्ट प्रायोरिटी मला. इथे आलात तर लवकरच आहे मित्रांनो, कारण की जाम वेटिंग करायला लागते. पण आल्यापासून किती 15-20 मिनटं तरी झाल्यात आणि मी वेटच करतो, कारण की जे मेन लोकेशन आहे त्याच्या बाजूला जे नवीन बांधलं आहे तर तिथे यायला थोडा वेळ लागतो. तर फक्त लागले ती भूक आणि कधी येतं ती वाट बघतो. आला आपला वडापाव, तंदुरी वडापाव. गार्निशिंग बघा मित्रांनो, फिनिशिंग जे केली आहे ना आणि जे सर्व केलं आहे, हा हा ते एक नंबर. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तंदुरी वडापाव? खरी की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि
खाते आता फायनली 20 मिनिटानंतर. टेस्ट ऑसम असते याची. तंदुरी वडापाव आणि तंदुरी चहा. तंदुरी चहा नाही ते. तंदुरी वडापाव दिवाना. आता आपण चाय टेस्ट करूया. हा कशी आहे? एक नंबर चाय, एक नंबर चाय. घरी अशी चाय भेटली असते असं मस्त आहे. पण टिपिकल आहे आणि जी सजावट करून दिली ती एक नंबर. आणि वडापाव पण टेस्टी आहे.